महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळं घडतंय का? बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशाच्याच राजकारणामध्ये काही नवे बदल होणार आहेत का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बढती मिळणार आहे का? ते देशाच्या पंतप्रधान पदावर जाणार आहेत का? त्यांच्या जागेवर कोणाला आणायचं याचा शोध भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सध्या करीत आहे का? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचा वारस कोण यावर अंतर्गत चर्चा सुरू आहे का? असे अनेक प्रश्न सातत्याने विचारले जातात किंवा हल्ली ते अधिक विचारले जात आहेत, परंतु त्याचं समर्पक असं उत्तर पुढे येत नाही. मधल्या काळामध्ये काही नावं जी पुढे आलेली होती ती नावं आता मागे पडून एक वेगळंच नाव देवेंद्र फडणवीसांचा उत्तराधिकारी म्हणून महाराष्ट्रामध्ये पुढे येऊ पाहत आहे. तशी अधिकृत घोषणा भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्या प्रवक्त्याने केली नसली तरी जे संकेत मिळाले किंवा ज्या बातम्या आता मिळत आहेत सध्या त्यावरून असं दिसतं, त्यावरून असं वाटतं की राज्याच्या राजकारणामध्ये त्या महिनाभरानंतर म्हणजे जेव्हा महाराष्ट्रातल्या बिहारच्या विधानसभेच्या आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर काही वेगळं घडणार आहे का, त्याचा चाहूल सध्या लागते आहे. आणि ती चाहूल काय आहे या विषयाला मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहेत द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल, माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. मी बोलत होतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही वेगळं घडतंय का, काही घडणार आहे का, 2-3 महिन्याच्या नंतर काही घडू पाहतं का, किंवा देशाच्याच एकूण राजकारणामध्ये एक मोठा काही गौप्यस्फोट होणार आहे का? नरेंद्र मोदीजी यांच्या जागेवर नरेंद्र मोदीजींचा उत्तराधिकारी नेमण्याची प्रक्रिया संघाच्या विचाराधीन आहे का? असे अनेक प्रश्न सातत्याने विचारले जातात, त्यावर चर्चा होत असते. परंतु अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीचा कुठला प्रवक्ता किंवा भारतीय जनता पार्टीचा कुठला नेता अधिकृतपणे तसं सुतवाच कधीच करत नसतो. विश्लेषक त्यावर चर्चा करतात. राजकारणातली जी परिपक्व मंडळी आहेत, राजकीय अभ्यासक जे आहेत, राजकीय विश्लेषक जे आहेत, त्यांच्या तोंडून मात्र अशा पद्धतीचे चर्चा समोर येत असते. आणि मग अशी चर्चा समोर आली की मग अधिकृत पक्षाच्या वतीने जर त्या पक्षाच्या प्रमुखांना या संदर्भात काही विचारलं तर ते अजिबात नाही, असं काही आमच्या पक्षात घडत नाही, आमच्या पक्षात अगदी एकसंघ आहे असा आमचा काही विचार झालेला नाही, या सगळ्या बातम्या पेरल्या जातात किंवा विरोधकाकडून अशा काही बातम्या पेरल्या जात आहेत, असा युक्तिवाद केला जातो. परंतु मला असं वाटतं, मी आज जो कार्यक्रम पाहिला, जो कार्यक्रम ऐकला, रिंगण लाईव्हने हा कार्यक्रम लाईव्ह सुद्धा केला. हा कार्यक्रम होता लातूर जिल्ह्यातल्या निलंगा येथे. हा राज्याचे जे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत आशिष शेलार, या आशिष शेलार महोदयांनी निलंग्याला भेट दिली. आणि भेटीचं कारण तिथं असं होतं की निलंग्यामध्ये जे अत्यंत पुरातन काळामधलं जे नीलकंठेश्वराचं मंदिर आहे, या नीलकंठेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार किंवा तिथे जी काही विकास कामं चालली आहेत त्या विकास कामाची पाहणी करण्याच्या दृष्टीने किंवा त्याला राज्य संरक्षित दर्जाची मागणी जी संभाजीभैया निलंगेकर पाटलांनी केली आहे त्या संदर्भात तो पाहणी दौरा होता. आणि आशिष शेलार त्या कार्यक्रमाला गेले होते. भव्य अशी महाआरती नीलकंठेश्वराच्या मंदिरामध्ये पार पडली. हजारो लोक त्याचे साक्षीदार होते, उपस्थित होते. वेदमंत्राच्या जयघोषामध्ये तिथे असलेल्या ब्रह्मवृंदाने हा जो आरतीचा सोहळा होता, हा आरतीचा सोहळा पार पाडला. आणि मग याच नीलकंठेश्वराच्या मंदिरामध्ये आशिष शेलार यांना आशीर्वाद दिला. आणि हा आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, महत्त्वाचा आहे सुद्धा. आणि त्या नीलकंठेश्वराच्या आशीर्वादाने काय काय घडतं याची सगळी माहिती अनेकदा संभाजी पाटील निलंगेकर देत असतात किंवा निलंग्यातले अनेक मान्यवर देत असतात. नीलकंठेश्वर हा कसा जागृत भगवंत आहे किंवा शिवशंभोचा कसा तो जागृत अवतार आहे आणि त्याचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी राहतो त्यांचं भविष्यामध्ये कसं कल्याण होतं
यावर बोललं जातं. स्वाभाविकपणे या कार्यक्रमाचे संयोजक हे संभाजी पाटील निलंगेकर होते. त्यांनी या कार्यक्रमाची या महाआरतीच्या निमित्तानं किंवा आशिष शेलारांच्या या पाहणी दौऱ्याच्या निमित्तानं जी सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या सभेमध्ये संभाजी भैयांचं भाषण झालं. तर संभाजी भैयांचं भाषण अत्यंत फरडा आणि खणखणीत अशा स्वरूपाचं त्यांचं भाषण असतं. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक पुरावे दिले की लातूर महापालिका, लातूर जिल्हा परिषद किंवा लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी मी कशी उभी केली यावर त्यांनी अगदी ठामपणानं त्या सभेमध्ये आशिष शेलारांच्या समोर सांगितलं. संभाजी पाटलांच्या या विधानाचं उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागतही केलं. आणि ते खरं आहे, संभाजी पाटील जेव्हा पालकमंत्री होते लातूर जिल्ह्याचे तेव्हा लातूर महानगरपालिका किंवा लातूर जिल्हा परिषद अनेक नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या निवडून आलेल्या सुद्धा होत्या. संभाजी भैया जेव्हा पालकमंत्री पदावरून दूर झाले तेव्हापासून मात्र भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये आता अधिक संस्था आजच्या परिस्थितीमध्ये नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्ह्याची परिस्थिती काय राहील हे आपल्याला त्यावेळी पाहता येईल. परंतु संभाजी पाटील पालकमंत्री असताना लातूर जिल्ह्यावर भारतीय जनता पार्टीचा एक मोठा दबदबा होता हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही. हा भाग वेगळा. परंतु संभाजी पाटील आपल्या भाषणामध्ये त्यांनी एक सुतोवाच केलेला आहे किंवा किमान ते मला ते सुतोवाच वाटलं. आता बाकी मंडळीला ते वाटलं का न वाटलं हे मला माहीत नाही किंवा अशा अर्थानेच ते बोलले असा माझा दावाही नाही. परंतु संभाजी पाटलांच्या त्या विधानाचा मी जो अर्थ काढला तो अर्थ मी आपल्याला सांगतोय. आणि संभाजी पाटलांचं ते विधान किंवा ते वाक्य हे मी तुम्हाला ऐकवत सुद्धा आहे. संभाजी पाटील आपल्या त्या भाषणामध्ये एक गोष्ट व्यासपीठावर बोलताना म्हणाले की नीलकंठेश्वराच्या मंदिरामध्ये ब्रह्मवृंदाच्या वेदमंत्राच्या उच्चारामध्ये जेव्हा तिथे पूजा झाली आणि उपस्थित आचार्यांनी किंवा उपस्थित सर्व तिथल्या पुजारी मंडळीने आशिष शेलारांना आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद होता की आशिष शेलारांची जी काही मनोकामना आहे ती मनोकामना निश्चितपणानं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. नीलकंठेश्वराचा आशीर्वाद ज्या ज्या नेत्याला मिळाला त्याची मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही अशी आजपर्यंतची आख्यायिका आहे. आणि तसाच तो आशीर्वाद त्याला दिला. आणि हा आशीर्वाद जाहीरपणाने संभाजी पाटील निलंगेकरांनी व्यासपीठावर सांगितला की नीलकंठेश्वराच्या मंदिरामध्ये आमच्या आचार्यांनी आशिष शेलारांना आशीर्वाद दिला आहे की तुमच्या मनातली मनोकामना पूर्ण होणार आहे भविष्यामध्ये. इथून पुढे निलंगेकरांनी एक बातमी दिली, संभाजी भैयाने एक बातमी दिली. ते असं म्हणाले की तुमच्या मनाची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर संभाजी पाटलांना किंवा निलंगेकरांना विसरू नका म्हणजे झालं. याचा अर्थ काय किंवा आशिष शेलारांच्या मनाची मनोकामना नेमकी काय आहे, ही मनोकामना आता ती कशी पूर्ण होणार आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतर संभाजी भैया माझ्याकडे लक्ष ठेवा किंवा मला विसरू नका का म्हणाले, या गोष्टीकडे आपण जेव्हा पाहतो तत्पूर्वी आपल्याला मी विनंती करतो की जरा संभाजी भैयाचं हे विधान आपण ऐका. इथून आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर आपल्याला निश्चितपणे ज्या भावना आहेत, इथं आमच्या आचार्य लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला, आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण हो. अशी जी मनोकामना पूर्ण झाल्यानंतर निलंगेकरांना विसरू नका एवढी देखील अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतो. नाहीतर आम्ही भोळे लोक आहेत मराठवाड्याचे, आशीर्वाद देतो सोडून जातो. या विधानाचा नेमका अर्थ काय, संभाजी पाटलांना काय म्हणायचं होतं. आणि आशिष शेलारांनी सुद्धा त्यानंतर आपल्या भाषणामध्ये आपला आशिष शेलार यांनी जेव्हा आपला अध्यक्षीय किंवा समारोपाच्या भाषण केलं त्या भाषणामध्ये म्हणाले की संभाजी पाटलांची आणि माझी खूप जुनी मैत्री आहे. आम्ही दोघं स्कूटरवर फिरलोय, आम्ही रेल्वेमध्ये फिरलोय, आम्ही एकत्रपणानं काम केलंय, त्यामुळं मी कधी संभाजी पाटलांना विसरणार नाही. या गोष्टीतून एक गोष्ट समोर आली की महाराष्ट्रामध्ये काही घडू पाहत आहे का, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात नेतृत्व बदल करणार आहे का, किंवा आजचे राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांना बढती मिळणार आहे का, ते केंद्रामध्ये एका मोठ्या पदावर जाणार आहेत की थेट पंतप्रधान पदावर जाणार आहेत, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र
फडणवीसांचा जो उत्तराधिकारी आहे, हा उत्तराधिकारी म्हणून आशिष शेलारांच्याकडं पाहिलं जात आहे का, किंवा तशी अंतर्गत चर्चा आहे का? अशा प्रकारचे प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाले आणि पाणी नक्कीच कुठेतरी मुरतंय. या विधानामध्ये काहीतरी अर्थ आहे. भविष्यामध्ये असं काही घडू शकतं हे मात्र निश्चित आहे. अशा अशा आशयानंच ते विधान केलं होतं का नव्हतं हे मला माहीत नाही. पण मला जी बातमी यातली मिळालेली आहे की आशिष शेलार हे देवेंद्र फडणवीसांचे भविष्यातले वारसदार म्हणून पुढे येतील आणि पुढे आल्यानंतर ते राज्याच्या मुख्यमंत्री पदावर जातील. आणि म्हणून संभाजी पाटलांनी म्हटलं की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री पदावर किंवा तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर त्या पदावर जाऊन बसाल तेव्हा निलंगेकरांना विसरू नका, असं त्यांनी जाहीरपणे आपल्या व्यासपीठावर म्हटलं. त्यातून मला ही बातमी मिळाली किंवा मला असं वाटलं की यात काही घडतं, या विधानामध्ये काही अर्थ आहे. हे दमदार वाक्य आहे, हे महत्त्वाचं वाक्य आहे, हे भविष्य सांगणारं वाक्य आहे असं मला स्वतःला वाटलं. तसा दावा संभाजी पाटलांनी केला नाही, तसा दावा आशिष शेलारांनी केला नाही, तसा दावा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या लोकांनी मंडळींनी केला नाही. हे माझं व्यक्तिगत स्वरूपाचं या घटनेच्याकडं बघण्याचं माझा दृष्टिकोन आहे. हा माझा दृष्टिकोन रिंगणच्या प्रेक्षकापुढे मांडण्याचा आज मी केवळ प्रयत्न केला आहे. तुम्हाला काय वाटतं? हे खरं असेल का? असं काही घडणार आहे का? संभाजी पाटलांच्या तोंडून महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये काही घडणार आहे, त्याचं सुतोवाच झालंय का? या विषयावर तुमची जी काही मत असेल ते जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.